वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या. कारण की अशीच इम्पॉर्टंट सब्जेक्ट, टॉपिक, स्टडी रिलेटेड MCQs आणि काही की पॉईंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आपण सर्विंग स्टार्ट केलं होतं. काही इम्पॉर्टंट सिलेबस बघितले होते, WID, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा PWD त्या रिलेटेड. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घेतला होता ज्युनियर इंजिनियर परत असिस्टंट इंजिनियर यांचा. सो हे जर लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल कुठल्या पद्धतीचा स्टडी असतो. कारण की मी प्रत्येक लेक्चरमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये असेच की पॉईंट सांगितले आहेत, कुठले कुठले करायला पाहिजे, कुठले नाही करायला पाहिजे, कशा पद्धतीचं स्टडी करायला पाहिजे कुठल्या एक्झामसाठी. ठीक आहे, आज आपण असाच न्यू कन्सेप्ट स्टार्ट करतो आहे, तो म्हणजे इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. हा आपला सब्जेक्ट आहे. आपण याच्यामध्ये बघणार आहे की जे पण सिव्हिल इंजिनिअरमध्ये जे पण साईटवरती आपले वर्क चालतात त्यामध्ये जे पण वर्किंग करतो आपण त्याचं युनिट काय. आता हे काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. हा सब्जेक्ट काय इम्पॉर्टंट आहे किंवा आपण आता समजा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स सांगते. कुठल्याही एक्झाममध्ये जर इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये तुमच्या एक्झाममध्ये असेल तर ते विचारताना तुम्हाला डेफिनेशन्स विचारणार, युनिट्स विचारणार आणि कॅल्क्युलेशन पार्ट थोडंसं विचारणार. इस्टिमेटिंग कॉस्टिंगचं स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शन शॉर्टमध्ये. ठीक आहे. आणि काही काही मुलं काय करतात की इस्टिमेटिंग सोडून देतात सब्जेक्ट, की इट्स ओके, आपल्याला माहिती येतो किंवा नॉर्मलच वर्क आपण जे करतो आपल्याला RCCचं युनिट माहिती असतं, ब्रिक वर्क कशात मेजर करतं ते माहिती असतं. बट आपण काय करतो ते लाईटली घेतो. ठीक आहे, आपल्याला येऊन जाईल वगैरे, परत काय करायचं नाही का. पण जेव्हा ॲक्च्युअल एक्झाममध्ये तो क्वेश्चन विचारतो ना तर असे काही वर्किंग असतात टाईप सिव्हिलमधले की जे आपल्या रेग्युलर वर्किंग डे टू डे लाईफमध्ये यूज होत नाही त्या वर्किंग. ठीक आहे, आपल्याला बिल्डिंगचं वर्किंग माहिती असतं, बिल्डिंगमध्ये ब्रिक वर्क येतं, प्लास्टरिंग येतं, ते टाईप ऑफ वर्क माहिती आहे आपल्याला सिव्हिलचे. बट आपण जर रोड वर्क म्हटलं, डॅम म्हटलं, त्या रिलेटेड जे वर्क येतात ना ते आपल्या रेग्युलर लाईफमध्ये किंवा तुम्ही साईटवरती काम करताय किंवा कॉलेज लाईफमध्ये जेव्हा काम करतात त्या लाईफमध्ये आपले ते वर्क रेग्युलर डे टू डे कन्व्हर्सेशनमध्ये किंवा स्टडीमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळं त्याची युनिट पण आपल्याला माहिती नसतात. जसं की आता मी हायलाईटच तो पॉईंट घेतला होता. हा टॉपिक येण्याचाच मुद्दा हा आहे की आत्ता जी नगर परिषदची एक्झाम झाली 2023ची, 24 आय थिंक का 28 तारखेला होती त्याची सेकंड बॅच. ठीक आहे, फर्स्ट बॅच तर मागच्या मंथमध्येच होऊन गेलेली. तर त्या बॅचला विचारला होता क्वेश्चन की पाईल ड्रायव्हिंगचं युनिट काय, पाईल ड्रायव्हिंग और सिंकिंगचं युनिट काय. आता ज्याला माहिती आहे त्याने खरं खरं सांगा की याचा ॲन्सर तुम्ही जर दिली असेल एक्झाम तर तुम्हाला येत होतं का, तुम्ही बरोबर टिक करू शकत होते का. कारण की त्याचं मीटर क्यूब पण वाटत होतं, मीटर पण वाटत होतं. ठीक आहे, असे ऑप्शन होते. सो जर आपल्या वाचनात आलं ना हे, आणि हे जी टाईप ऑफ वर्क आहे सिव्हिलमधलं ते आपल्या रेग्युलर कामामध्ये येत नाही किंवा वाचण्यामध्ये येत नाही. सो एकदा याचा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की एक्झाममध्ये एक क्वेश्चन 2 मार्काचा असतो. जर तुम्ही एक क्वेश्चन सोडला तर तुम्ही कट ऑफपेक्षा कमी येतात जर एक पण क्वेश्चन तुमचा सुटला गेला. आणि हे जे असे पॉईंट असतात ना तर ते आपल्याला 2-2 मार्क्स देऊन जातात आपण ह्याच अशा सब्जेक्टमुळे कट ऑफमध्ये येतो. ठीक आहे, आपली कुठलीही एक्झाम क्रॅक होते. चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीनी प्लॅनिंगनी स्टडी करा. आणि आपण आता हे लेक्चर स्टार्ट करू. इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आपण डिफरंट टाईप्स ऑफ इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ वर्क बघणार आहे सिव्हिलमधले आणि त्याचं युनिट काय आपण ते बघणार आहे. ठीक आहे, आणि हे रिकमेंडेशनच आहे एका म्हणजे स्टुडंटचं ज्याची रिक्वायरमेंट होती की इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगवरती लेक्चर बनलं पाहिजे. सो मी आज त्याच अकॉर्डिंग लेक्चर बनवलं आहे. आणि असेच मी लेक्चर बनवत जाईल. जर तुम्ही एक आयडिया दिली, मला समजलं, तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, कमेंट केली तर मलाही समजेल की तुम्हाला लेक्चर आवडतं आहे आणि मी अशाच टाईपचे लेक्चर तुमच्यासाठी बनवलं पाहिजे. सो जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करू. हां,
आता फॉर्म वर्क हे टाईप ऑफ वर्क आहेत आणि त्याचे युनिट असे टाईप मी केलं आहे. फॉर्म वर्क झालं, पॉइंटिंग झालं, शटरिंग झालं. आता मी याची कन्सेप्ट तुम्हाला सांगणार नाही. याची कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की फॉर्म वर्क म्हणजे काय, पॉइंटिंग म्हणजे काय, शटरिंग म्हणजे काय. आपल्या या लेक्चरचा पॉईंटच हा आहे की आपण वर्क बघणार आहे, जे की मी कन्सिडर करते की तुम्हाला ऑलरेडी त्याचे मिनिंग माहिती आहे की फॉर्म वर्क म्हणजे काय असतं वगैरे. सो मी डायरेक्ट वर्किंग बघणार आहे, टाईप ऑफ वर्क इन सिव्हिल अँड देअर युनिट. ठीक आहे. सो फॉर्म वर्क, पॉइंटिंग अँड शटरिंग हे कशामध्ये येतं? स्क्वेअर मीटरमध्ये, मीटर स्क्वेअरमध्ये. कॉन्क्रीट जेफ्रीज किंवा जेल वर्क ते कशामध्ये येतं? स्क्वेअर मीटरमध्ये, सेम मीटर स्क्वेअरमध्ये. नंतर स्टील रिन्फोर्सिंग बार इन RCC अँड रिन्फोर्सिंग ब्रिक वर्क ते कशामध्ये मेजर केलं जातं? क्विंटलमध्ये. ठीक आहे. आता याचं ओव्हरऑल समरी सांगते. समजा जर तुम्ही हा पॉईंट केला नाही आहे, ठीक आहे, हा कन्सेप्ट केला नाही आहे आणि तुम्हाला जर टिक करायचं आहे ऑप्शनमधून याचं करेक्ट आन्सर काय आहे वगैरे, ठीक आहे, आणि असा क्वेश्चन आहे की फॉर्म वर्कचं युनिट काय आहे, पॉइंटिंगचं युनिट काय आहे, तर अशा वेळी काय करायचं? कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. तो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. त्यावेळी काय करायचं? फॉर्म वर्क हे सरफेस वर्कमध्ये येतं का? शटरिंग हे सरफेस वर्कमध्ये येतं का? जे पण सरफेस वर्कमध्ये येतात ना, तर ते मीटर स्क्वेअरमध्ये कन्सिडर घेतात. जे व्हॉल्युमिनस वर्कमध्ये येतात ते मीटर क्यूबमध्ये कन्सिडर होतात. ठीक आहे. जे वेट वगैरे त्या याच्यामध्ये येतात ते आपण क्विंटल, केजीज त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि अजून एक पॉईंट होता की ज्याचे आपण नंबरिंग करतो, नंबर्समध्ये काउंट होतात, ते पुढं आहे, त्याचं पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. हे क्लिअर झालं. फॉर्म वर्क, पॉइंटिंग, शटरिंग स्क्वेअर मीटरमध्ये, कॉन्क्रीट जेफ्रीज किंवा जेल वर्क स्क्वेअर मीटरमध्ये, आणि जे बार्स असतात स्टील रेन्फोर्सिंग बार्स इन RCC अँड रेन्फोर्स ब्रिक वर्क ते पण क्विंटलमध्ये. आता RCC छज्जा म्हणजे रेन्फोर्स कॉन्क्रीट छज्जा, तो कशामध्ये येतो? क्युबिक मीटरमध्ये. म्हणजे जे पण रेन्फोर्सिंग वर्क असतं, कॉन्क्रीट आणि रेन्फोर्सिंग वर्क, ते कशामध्ये येतं? क्युबिक मीटरमध्ये. नंतर कॉन्क्रीट वर्क इन फाउंडेशन, लिंटेल, स्लॅब अँड छज्जा, म्हणजे जे पण कॉन्क्रीट वर्क केलं आहे तुम्ही फाउंडेशनमध्ये, लिंटेलमध्ये, स्लॅबमध्ये किंवा छज्जामध्ये, ते कशामध्ये येतं? क्युबिक मीटरमध्ये. मी सांगितलेलंच, कॉन्क्रीट वर्क आणि रेन्फोर्समेंट रिलेटेड वर्क ते कशामध्ये येतं? क्युबिक मीटरमध्ये. आणि फर्स्ट जे सांगितलं सरफेस वर्क ते कशामध्ये येतं? मीटर स्क्वेअरमध्ये. बरोबर. ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. जर तुम्हाला माहितीच नसेल हा कन्सेप्ट तर आपण तुक्का मारतो. मोस्ट ऑफ एक्झाम जर स्टडी झालं नसेल तर त्या रिलेटेडच आपण क्रॅक करतो ना, जर द्यायचीच असेल. ठीक आहे. तर तो पण वे तुम्ही यूज करू शकता. नंतर ब्रिकवर्क इन फाउंडेशन, प्लिंथ, सुपरस्ट्रक्चर, वॉल्स आणि आर्चेस हे सगळं कशामध्ये येतं? मीटर क्यूबमध्ये. कारण की व्हॉल्युमिनस वर्क चालू झालं ना हे. सो हे येतं क्युबिक मीटरमध्ये. नेक्स्ट डोअर अँड विंडो फ्रेम्स ऑर चौखट म्हणजे आपलं ते बाहेरचं असतं ना, डोअर आपण एंट्री करतो तिथलं. जर फ्रेम आले तर ते कशामध्ये येतं? क्युबिक मीटरमध्ये. ठीक आहे. नंतर डोअर ऑर विंडो लिव्ज ऑर शटर हे कशामध्ये येतं? मीटर स्क्वेअरमध्ये. शटर म्हटलं आहे आणि विंडोच्या ज्या लिव्ज वगैरे असतात ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, स्लायडिंग विंडो वगैरे, ती विंडोची वगैरे ती फ्रेम असती, त्याला आपण म्हणजे पूर्ण हे शटरिंग टाईप क्लोज सरफेस तयार होतो, तर तो कशामध्ये येतो? मीटर स्क्वेअरमध्ये. नंतर वुडवर्क सच ॲज वुडन बीम्स, पोस्ट, वुडन रूफ ट्रस किंवा चौकट वुडनची, ठीक आहे, तर ते कशामध्ये येतं? मीटर क्यूबमध्ये. हे 3 पॉईंट झाले. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण आता RCC अँड रिन्फोर्स्ड ब्रिक स्लॅब प्रूफ, म्हणजे रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट आणि रिन्फोर्स ब्रिक स्लॅब प्रूफ असेल तर ते कशामध्ये कन्सिडर होतं? क्युबिक मीटरमध्ये. ठीक आहे. मी आता थोडी म्हणजे इन्फो देते की आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. जर तुम्ही तिथं पण तुमचे काहीच क्वेरीज असतील, तुम्हाला काही कन्सेप्ट समजला नसेल आपल्या MCQजमधला किंवा
ह्या लेक्चरमधला कुठल्याही तुम्ही जे बघताय तर तुम्ही तिथं पण डिस्कस करू शकता, मला विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर करून देईल. ठीक आहे. सो तिथे पण तुम्ही जॉईन व्हा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल आहे त्या चॅनलचं. आणि क्वेरीज विचारत चला, जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला कुठल्या टॉपिक रिलेटेड लेक्चर हवं आहे. ठीक आहे, कुठला सब्जेक्ट तुम्हाला हवा आहे. आपण या रिलेटेड सिरीज आपण स्टार्ट केली आहे, सर्विंगचं आपण करतो आहे. आत्ताच लेक्चर 3 मी अपलोड केलं आहे. सो जर कुणी बघितलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. खूप इम्पॉर्टंट MCQs मी त्याच्यामध्ये डिस्कस केले आहेत. ठीक आहे. आता आपण बघू RCC आणि याचं रेनफोर्स ब्रिक स्लॅब रूफ काय कशामध्ये येतं, क्युबिक मीटरमध्ये. आता रिवेट, बोल्ट, नट, स्टील आयर्न ग्रिल, लाईम अँड रेनफोर्समेंट बार हे कशामध्ये येतं, क्विंटलमध्ये. ठीक आहे. मागं म्हणजे फर्स्ट स्लाईडमध्ये काय होतं, क्विंटलमध्ये स्टील रेनफोर्समेंट बार. ठीक आहे. हे क्विंटलमध्ये पण येतं, केजीसमध्ये पण येतं. त्या अकॉर्डिंग तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. नंतर आता मगाशी मी विचारलं होतं पाईल ड्रायव्हिंग ऑर वेल सिंकिंग, हा क्वेश्चन विचारलेला आहे नगर परिषदमध्ये. ज्यांनी एक्झाम दिली असेल ना त्यांना माहिती असेल की हा विचारला आहे की नाही. आत्ताच झालेली 2023मध्ये. ठीक आहे. तर याचं कशामध्ये येतं, मीटरमध्ये. आपल्याला वाटेल की मीटर क्यूबमध्ये पण असेल, व्हॉल्युमिनस वर्के वगैरे. आपण म्हणजे एक्झॅक्ट आन्सर नाही देऊ शकत, कारण की नगर परिषदला निगेटिव्ह मार्किंग होती. एक पण तुम्ही चुकीचं आन्सर दिलं तर 0.5 तुमचे निगेटिव्ह होऊ शकत होते. सो आपण चान्स नाही घेऊ शकत ना याच्यामध्ये ऑप्शनमध्ये. जर करेक्ट माहिती असेल तर करेक्ट टिक करू शकत होतो. सो लक्षात ठेवा की आता पाईल ड्रायव्हिंग ऑर वेल सिंकिंगसाठी काय, मीटरमध्ये आपण मेजर करतो. ठीक आहे. नंतर स्कर्टिंग, रेलिंग हे पण मीटरमध्ये मेजर केलं जातं. ठीक आहे. नंतर प्लास्टरिंग, पॉइंटिंग, डॅडो, व्हाईट वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पेंटिंग, देन ग्लेझिंग, देन पॉलिशिंग. कशा रिलेटेड वर्क आलं हे, ओव्हरऑल सरफेस रिलेटेड. सो कशामध्ये कन्सिडर होतं, स्क्वेअर मीटरमध्ये. ठीक आहे. हे झाले 3 पॉईंट. सेकंड, आता ग्राउटिंग ऑफ क्रॅक हा पण वेगळा कन्सेप्ट आहे, म्हणजे वेगळाच पॉईंट आहे. आपल्याला म्हणजे आपण वाचलं नसेल तर लगेच क्लिक नाही होत की कशामध्ये मेजर केलं जाईल. ठीक आहे. सो ग्राउटिंग ऑफ क्रॅक मेजर्ड इन मीटर. देन क्लिनिंग अँड फिक्सिंग ऑफ ग्लास पॅनल. आता मी म्हटलं होतं ना नंबरमध्ये पण काही काही मेजर होतं, तर हे इथं आलं. ठीक आहे. क्लिनिंग अँड फिक्सिंग ऑफ ग्लास पॅनल कशामध्ये मेजर होतं, नंबरमध्ये. हां. नंतर एक्सप्लोजिव्ह ऑफ प्लास्टिंग ते कशामध्ये मेजर केलं जातं, किलोग्राम किंवा क्विंटलमध्ये. मी म्हटलेलं KGमध्ये पण काय असतं, क्विंटलमध्ये पण असतं काहीतरी. म्हणजे हे जे काही काही पॉईंट असतात. सो हे काळजीपूर्वक लक्ष द्या याच्याकडे पण. ठीक आहे. आता प्लास्टिंग कुठले कुठले एक्सप्लोजिव्ह आहेत, डायनामिट आहेत, डायनामाईट, परत अजून काय, अजून 1-2 पॉईंट आहेत. 1-2 जे एक्सप्लोजिव्ह आहेत ना त्याचे पण आपल्याला प्रपोर्शन्स विचारलेत. म्हणजे डायनामाईटचं आय थिंक नायट्रोग्लिसरिन आणि सॉल्ट अर्थ, किंवा आय थिंक नायट्रोग्लिसरिन आणि सॉल्ट अर्थ 75% आणि 25% आहे. सँडी अर्थ असं काहीतरी आहे, माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाही. बट नायट्रोग्लिसरिन आणि सँडी अर्थ 75-25% असं प्रपोर्शन आहे. हे प्रपोर्शन पण कुठल्या तरी एक्झामला विचारलं आहे. सो एक्सप्लोजिव्ह जर माहिती असेल कोणाला तर कमेंटमध्ये सांगा, कुठले कुठले टाईप्स ऑफ एक्सप्लोजिव्ह आहेत, कुठलं पॉवरफुल एक्सप्लोजिव्ह आहे, कुठलं एक्सप्लोजिव्ह वॉटरमध्ये यूज्ड केलं जातं, परत कुठलं एक्सप्लोजिव्ह स्मोक फॉर्म करतं, आणि कुठलं वीक आहे. याचे जे छोटे छोटे डिस्क्रिप्शन आहेत ना त्या रिलेटेड पण पॉईंट बघून घ्या. मी आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, तर तुम्हाला सांगितलं असते. बट डायनामाईट एक आहे, कॉर्डाईट पण असं काहीतरी एक आहे. सो हे पॉईंट बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण वुडन ट्रस, सील ऑफ विंडो हे पण कन्सिडर केलं जातं नंबरमध्ये. नंतर क्लिनिंग अँड फिक्सिंग विंडो पॅनल होतं, ते पण नंबरमध्ये होतं. ठीक आहे. नंतर रेन वॉटर पाईप किंवा प्लेन पाईप. नंतर कॉर्निस हे
हॉरिझॉन्टल मोल्डेड प्रोजेक्शन असतं. ठीक आहे, हे पण याचं कन्सेप्ट माहिती असणार तुम्हाला. नसेल माहिती तर माहिती करून घ्या. व्हॉट इज मीन बाय कॉर्निस, याची डेफिनेशन विचारली आहे. डेफिनेशन देतात, ऑप्शनमध्ये विचारतात की याला काय म्हणतात. ठीक आहे. ड्रिफ्ट कोर्स पण आपण कुठं प्रोव्हाइड करतो, कशासाठी प्रोव्हाइड करतो ते पण बघा. ठीक आहे, तर हे कशामध्ये मेजर केलं जातं, रनिंग मीटरमध्ये. झालं क्लिअर. नंतर थ्रेडिंग ऑफ द आयर्न हे कशामध्ये मेजर केलं जातं, सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. कोलॅप्सिबल गेट विथ रेल्स हे हे कशामध्ये मेजर केलं जातं, मीटर स्क्वेअरमध्ये. देन रोलिंग शटर आलं आहे, सो हे पण मीटर स्क्वेअरमध्ये. नंतर एक्सपांडेबल मेटल वायर नेटिंग हे कशामध्ये मेजर केलं जातं, मीटर स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. नंतर रेन्फोर्समेंट ऑफ RCC वर्क. ठीक आहे, RCC किंवा रेन्फोर्समेंट आली ती कशामध्ये मेजर केली जाते, क्विंटल और टनमध्ये और केजीजमध्ये. ठीक आहे, शॉर्ट अँड सिम्पल. जास्त काही युनिट नाही आहेत वर्कमध्ये, जे पण आहेत ते खूप लिमिटेड आहे आणि खूप इम्पॉर्टंट. मी वर्क घेतलेत, त्यांचे युनिट घेतलेत, याच्या रिलेटेडच सगळं फिरणार आहे एक्झाममध्ये जर आली युनिट रिलेटेड क्वेश्चन्स. सो खूप केअरफुली करा, कंप्लीट व्हिडिओ बघा. आणि तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे एवढ्या एंडपर्यंत आले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.